नमस्कार सर्वांचे. चला तर आज आपण शब्दांच्या जाती, मग त्यामध्ये नाम. शब्दांच्या जातीमध्ये पहिला घटक आहे पहा नाम. मग नाम म्हणजे काय, तर कोणत्याही दृश्य किंवा अदृश्य वस्तूचं किंवा व्यक्तीचं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो, तर नाम असे म्हणतो. मग त्याचे उपप्रकार किती पडतात, तर 3 पडतात. ते कोणते, तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग सामान्य नाम म्हणजे काय, तर एका जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला किंवा त्या घटकाला दिले गेलेले नाव हे काय असतं, तर सामान्य नाम असतं. तर विशेष नाम म्हणजे ज्या नामाने जातीचा बोध होतो, ज्या नामाने जातीचा बोध होत नसून काय होतो, तर विशिष्ट व्यक्तीचा किंवा विशिष्ट प्राण्याचा, वस्तूचा बोध होतो, त्याला काय म्हणतात, तर विशेष नाम. आणि भाववाचक नाम म्हणजेच काय, तर कोणत्याही प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुणधर्म किंवा भाव याचा बोध होतो, त्याला काय म्हणतात, तर धर्मवाचक किंवा भाववाचक नाम असे म्हणतात.